नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. G2 सर्स करिअर अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जी PYQ बॅच लॉन्च केलेली आपण, तर त्या PYQ बॅच साठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. G2 सर्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवेसाठी उपयुक्त असणाऱ्या क्लायमेट ह्या टॉपिकवरच्या PYQचं काही अनालिसिस घेणार आहे. आणि आजपर्यंत कोणकोणत्या टॉपिक वरती कोणकोणत्या एरियाज जे क्लायमेट हा टॉपिक आहे त्यातले कोणकोणत्या एरियाज वरती प्रश्न आलेले आहेत, तर त्याच्या संबंधी आज आपण डिस्कशन करणार आहेत. आणि या डिस्कशन मध्ये 2013 पासून ते 2024 पर्यंत, 2013 ते 2024 या काळातील ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, तर त्या प्रश्नपत्रिकेमधील वातावरण किंवा क्लायमेट ह्या टॉपिक वरचं हे सर्व डिस्कशन असणार आहे. आणि याच्यातनं ह्या डिस्कशन आपला टॉपिक क्लिअर कसा करता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. त्याच्यानंतर आता हे टॉपिक वाईज डिस्कशन आहे. हे पूर्ण टॉपिक वाईज डिस्कशन आहे. आणि असं पूर्ण प्रत्येक टॉपिक वरचा, म्हणजे फिजिकल ज्योग्राफी असेल, इंडियन ज्योग्राफी असेल, महाराष्ट्र ज्योग्राफी असेल, वर्ल्ड ज्योग्राफी असेल, अशा पूर्ण भूगोल ह्या टॉपिक वरच्या PYQ वर जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचं सर्व डिटेल डिस्कशन हे तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळते. आज हा इथे फक्त एक सॅम्पल टॉपिक मी घेतलेला आहे आणि हा टॉपिक आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. उर्वरित पूर्ण कोर्स हा आपल्या ऍप्लिकेशनवर असेल. तर आता आपण एक एक प्रश्नांची सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न आहे 2013चा जनरल प्रश्न होता. जर जागतिक तापमान 2 डिग्री सेल्सिअसने वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणती परिणाम होण्याची शक्यता आहे? शक्यता शब्द विचारलाय, कॅन बी सी. सो प्रश्न केअरफुल वाचताना असं लक्षात येतं की ही एक पॉसिबिलिटी दिली विद्यार्थी मित्रांनो. आणि जेव्हा कधी पॉसिबिलिटी येत असते तर त्यावेळेस सर्व गोष्टी ह्या पॉझिटिव्ह घेऊन चालायचं असतं, की ह्या बऱ्यापैकी गोष्टी पॉसिबल असतात. मे, कॅन, ह्या पॉसिबिलिटीच्या शक्यतांवरती तुम्ही जास्त काउंटर करायचं नाही, कारण की आज अशा कोणत्याही शक्यता नाही की त्या होऊ शकत नाही. एवढं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाले किंवा अदर साइड बघितलं तर क्लायमेट चेंज वगैरे या फॅक्टरमुळे भरपूर गोष्टी होत आहेत. त्यामुळं पॉसिबिलिटी मध्ये जास्त पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा आहे. सो वार्षिक पूर पॉसिबल आहे का? एवढं टेम्परेचर वाढलं तर इझी आहे तेवढं शक्यता. कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया, त्याला आपण व्हेक्टर बॉर्न डिसीज म्हणतो, इन्सेक्ट बॉर्न डिसीज म्हणतो, ते पॉसिबल आहे का? यस, इट इज ऑल्सो पॉसिबल. शेती विभागात बदल, हो ऑब्विस आहे. म्हणजे विचार करा, ज्या ठिकाणी सुरुवातीला 40 डिग्री सेल्सिअस 40 सेंटीमीटर किंवा 50 सेंटीमीटर पाऊस होता, आज जर तिथे 100 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडला, पाण्याची उपलब्धता जास्त झाली, तर अशा केसमध्ये काय होऊ शकते की शेतीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. क्रॉपिंग पॅटर्न मध्ये किंवा पीक पद्धतीत बदल दिसू शकतात. तो तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतात. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? इथे म्हटलं जात आहे की प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. होतील, होतील शब्द आहे, झाल्या नाही, होतील. पॉसिबिलिटी, सेव्हरल स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड एनिमल विल बिकम एक्सटिंक्ट. पॉसिबिलिटी एक्सप्रेस केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो.
मी ज्यावेळेस बोलतोय की जेव्हाही पॉसिबिलिटी असेल तर थोडं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपल्याला त्याला डील करायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय करतोय आपण, हे जे चारही पॉइंट आहेत ते सकारात्मक घेतोय. वार्षिक पूर, कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया, शेती विभागात बदल, प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील. सो ऑल ऑफ दम. असे प्रश्न हे लॉजिक बेस्ड प्रश्न आहे, इथं लॉजिकल आहे, काही विशेष नॉलेज असण्याची गरज नाही. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला तर उत्तर सापडेल. पुढचा प्रश्न क्रमांक 25 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा सापडतो तुम्हाला. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुवतीय हवामानात आढळत नाही? इंग्लिश मध्ये एकदा बघू आपण. Which of the following characteristics does not belong मध्ये does not belong to hot and wet equatorial type of climate? काय नाहीये याच्यामध्ये? हा जो प्रश्न आहे तुम्ही जेव्हा बघतात केअरफुली तर त्यावेळेस 2013चा हा 25 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, बघा. एकच मिनिट, एक मिनिट विद्यार्थी. 2013चा तो प्रश्न आहे. तो काय तुम्हाला बघायला मिळत नाही. डज नॉट बिलॉंग. देर इज नो विंटर सीझन. बघा, हॉट वेट इक्वेटोरियल टाइप ऑफ क्लायमेट मध्ये पहिलं एक असतं की वर्षभर पाऊस असतो. हे महत्वाचं फीचर आहे. वर्षभर पाऊस आहे, थ्रूआउट द इयर पाऊस आहे. युनिफॉर्म टेम्परेचर थ्रूआउट द इयर, वर्षभर सारखेच तापमान. आता तुम्ही कधी कधी जर जनरल लॉजिक घेऊन गेली की हा ऑप्शन मोठा आहे आणि तसं उत्तर येईल तर ते चुकीचं ठरेल. प्रत्येक वेळेस लागू होईल असं नाहीये. सो आफ्टरनून हे पण फीचर आहे. देर इज नो विंटर, डिस्टिंक्ट विंटर सीझन नाही. हे तीनही फीचर तुम्हाला हॉट वेट इक्वेटोरियल टाइप ऑफ क्लायमेट मध्ये बघायला मिळते. आणि याचं मेन उत्तर आहे की ओरोग्राफिक टाइप ऑफ आढळत नाही. इथं तुम्हाला पारंपरिक पारंपरिक किंवा ज्याला आपण कन्व्हेन्शनल टाइप ऑफ रेनफॉल म्हणतो, तर इथं तुम्हाला कन्व्हेन्शनल टाइप ऑफ रेनफॉलचा डॉमिनन्स दिसतो विद्यार्थी. 3 टाइपचे रेनफॉल आहे. पहिला आहे तुमचं ओरोग्राफिक, ज्याला मराठीत आपण प्रतिरोध म्हणतो. प्रतिरोध नंतर दुसरा आहे सायक्लॉनिक. सायक्लॉनिक आहे, ओरोग्राफिक आहे, सायक्लॉनिक आहे आणि तिसरं आहे तुमचं कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक. अशा 3 पद्धतीचे रेनफॉल आहे आणि तुम्हाला इक्वेटोरियल रिजन मध्ये कन्व्हेन्शनल पाऊस भेटतो, ओरोग्राफिक नाही. सो याचं उत्तर आहे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये 80% पेक्षा जास्त पाऊस हा ओरोग्राफिक किंवा प्रतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो. हे लक्षात ठेवा. काही नद्यांची खोरे असेल किंवा अरबी आणि बंगालचा उपसागर असेल अशा विशिष्ट भागांमध्ये कन्व्हेन्शनल रेनफॉल आहे. उर्वरित भारतात तर तुम्हाला ओरोग्राफिक सापडतो, किनारी भागांमध्ये तुम्हाला सायक्लॉनिक सापडतो. सो आलं लक्षात. सो भारतात सर्वात जास्त हा ओरोग्राफिक टाइप ऑफ रेनफॉल विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला समोर आहे. पुढचा प्रश्न शांततेत, स्क्रीन जेव्हा तुम्ही प्रश्न बघताय तर स्क्रीन पॉज करा, पहिले स्वतः प्रश्न वाचा आणि त्याच्यानंतर उत्तर बघा. 2014चा हा प्रश्न आहे. खालील पैकी कोणते घटक दैनिक व ऋतू परत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवतात? Which factor determine the diurnal and seasonal variation in the intensity and amount of solar radiation? येणाऱ्या सूर्यकिरणाची तीव्रता आणि प्रमाण कोण कोण ठरवतं तर त्याची फॅक्टर्स. मी काही खाली फॅक्टर्स दिलेला आहे. इंक्लिनेशन ऑफ ऍक्सिस, इंक्लिनेशन ऑफ द ऍक्सिस ऑफ द अर्थ. हो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा ऍक्सिस हा 23.5 डिग्रींनी कललेला आहे, टिल्ट झालेला आहे 23.5 डिग्रीने. सो हे एक महत्वाचं फीचर आहे. ह्या इंक्लिनेशन मुळे सुद्धा सोलार रेडिएशनच्या इंटेन्सिटी मध्ये, अमाऊंट मध्ये फरक पडतोय विद्यार्थी मित्रांनो. पहिलं उत्तर बरोबर आहे. दुसरं लेंथ ऑफ द डे. हो, लेंथ ऑफ द डे ने सुद्धा अमाऊंट आणि इंटेन्सिटी मध्ये फरक पडतोय. जेव्हा हिवाळ्याचे दिवस असेल तर कमी अमाऊंट मध्ये एनर्जी रिसिव्ह होते
आणि उन्हाळ्यामध्ये जास्त दिवस असल्यामुळे जास्त अमाऊंट मध्ये होतो. एक्सटिंक्ट ऑफ क्लाउड, येस, एक्सटिंक्ट ऑफ क्लाउड हा सुद्धा सोलार रेडिएशनवर इम्पॅक्ट करतो. त्यामुळे एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवा, तो सब ट्रॉपिकल रिजन किंवा ज्याला उष्ण कटिबंधीय रिजन म्हणतो आपण, सब ट्रॉपिकल रिजन किंवा उपोष्ण कटिबंधीय रिजन, या भागामध्ये जगातलं सर्वात जास्त टेम्परेचर नोट डाऊन केल्या जातं. तुम्हाला कोणी विचारलं विद्यार्थी मित्रांनो की जगातलं हायएस्ट टेम्परेचर कुठे नोट डाऊन केल्या जातं, तर ते आहे तुमचं सब ट्रॉपिकल रिजन मध्ये. आणि त्यामुळे सब ट्रॉपिकल रिजन मध्ये काय असतं की ढगांचं प्रमाण कमी असतं तिथं, ऍज कम्पेअर टू द इक्वेटर, ऍज कम्पेअर टू द विषुवृत्त. त्याच्यामुळे सर्वात जास्त टेम्परेचर हे सब ट्रॉपिकल नोट डाऊन होतं. आणि जेव्हा वातावरण ट्रान्सपरंट असेल किंवा ज्या वेळेस वातावरणामध्ये क्लाउडचं प्रमाण कमी असतं, तर त्यावेळेस पूर्ण सूर्यकिरण हे जमिनीवर येतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी ऑफ ऍटमॉस्फिअर किंवा आकाशामध्ये जेवढं ढगविरहित आकाश असेल तर त्या केसमध्ये जास्तीत जास्त सोलार रेडिएशन येतात. अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ सनराइज हा शेवटचा फॅक्टरही महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती विषुववृत्तावरती वर्षभरात जास्तीत जास्त दिवस हे 90 डिग्री मध्ये सनरेज रिसीव्ह होतात. त्यामुळे सर्वात जास्त टेम्परेचर विषुववृत्तावर सनरेज रिसीव्ह होतात. सपोज ही पृथ्वी आहे आणि हा सन आहे. इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न ह्या भागामध्ये सूर्याची किरण प्रत्येक डिग्रीवरती वर्षात ऍटलिस्ट असा प्रत्येक दिवस असतो की ह्या भागामध्ये एकदा तरी 90 डिग्री सूर्याची किरण भेटतात. आणि जसं 23:30 उत्तर आणि 23:30 दक्षिणकडे, दक्षिणपासून किरण दूर जायला लागतात पोलार रिजनकडे, तर त्यावेळेस तो कोन वाढत जातो आणि किरण हे स्लॅन्ट्स होतात. त्यामुळं दोन्ही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला कमी एनर्जी रिसिव्ह होते ऍज कम्पेअर टू द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इक्वेटर आणि कॅप्रिकॉर्न. त्यामुळे तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन जर 90 डिग्रीचा असेल तर जास्त सूर्याची किरण किंवा एक उष्णता अमाऊंट आणि इंटेन्सिटी जी असते सोलार रेडिएशनची रिसिव्ह होते. त्यामुळे सर्व फॅक्टर कामाची आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सर्वजण वाचणार आहे, केअरफुली रीड करा. सो स्क्रीन एकदा पॉज करायची आहे. पुन्हा एकदा सर्वांना डिस्क्लेमर, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्या चॅनलची माहिती पोहोचवा नवीन असल्यामुळे. यातनं काय विद्यार्थी मित्रांनो की प्रोत्साहन मिळत असतं आणि त्यातनं जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत येईल. बघा 2015चा प्रश्न आहे, समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातनं वाहते? आपल्याला इथं बियास नदी माहिती भारतात आहे, तिथं काही वाळवंटाचा संबंध नाही, त्यामुळे हा ऑप्शन पहिले कट करून टाका. अमेझॉन नदी आपल्याला माहिती की अमेझॉन नदी ही साऊथ अमेरिकेच्या उत्तर भागात वाहत असते. ती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहते आहे, त्यामुळे हाही ऑप्शन नाही आहे. मिसिसिपी मिसोरी ही रिव्हर आहे, ही पण नाही वाहत, तर ती आहे कोलोरॅडो. कोलोरॅडो रिव्हर ही मोजावे असेल, सोनरन असेल, अशा वेगवेगळ्या डेझर्ट्स मधनं नॉर्थ अमेरिकन खंडामध्ये कोलोरॅडो नदी ही पॅसिफिकला जाऊन मिळते आणि त्यावेळेस ती मोजावे, सोनरन, चुहरन्स या वेगवेगळ्या वाळवंटातनं वाहत असते. त्याच्यामुळे विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर क्रॉसेस एक्सटेन्सिव्ह डेझर्ट बिफोर इट रीचेस सी? कोणत्या सीला जाऊन मिळते? तर ती आहे पॅसिफिक. पॅसिफिक समुद्राला जाऊन मिळत असताना ती मोजावे, सोनहरण या डेझर्ट मधनं पास होत असते. त्यामुळे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोलोरॅडो. त्याच्यावरती अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये येईल. त्याच्यानंतर एल निनो आणि ला निनो, क्लायमॅटोलॉजी मधला सर्वात फेमस टॉपिक किंवा सर्वात आवडता टॉपिक आहे एल निनो. 2016च्या परीक्षेमधला हा 19 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू आता. ठीक आहे, एक मिनिट. समोर एकदा प्रश्नाचा रेफरन्स घेतो फक्त मी, जेणेकरून फास्ट एक्सप्लेनेशन होतो.
ठीक आहे. 2016चा प्रश्न विद्यार्थी. बघा, खालील वाक्य वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य प्रयत्न करा. एल निनो म्हणजे फक्त, एल निनो इज अ मेअरली एक्सटेन्शन ऑफ वॉर्म इक्वेटोरियल करंट. फक्त विषुवतीय प्रवाहांचा विस्तार होय. एल निनो म्हणजे बालख्रिस्त आहे. तिसरं, एल निनो डिसेंबर मधील नाताळच्या किंवा ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह आहे. चौथं, एक मिनिट. त्याच्यानंतर पुढचं आहे तुमचं, एल निनो भारतामध्ये दीर्घ काळासाठी मान्सूनच्या दीर्घ काळासाठीच्या मान्सून प्रजननाच्या अंदाजासाठी वापरल्या जातात. जर तुम्ही एक एक बघितलं, एल निनो मेअरली एक्सटेन्शन ऑफ वॉर्म इक्वेटोरियल करंट बरोबर आहे. त्याला चाइल्ड ख्रिस्ट असं म्हटलं जातं, बाल ख्रिस्त, तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर हा ख्रिसमस किंवा ख्रिसमसच्या काळात डिसेंबर महिन्यामध्ये अपेअर होतो, ही बरोबर आहे. चाइल्ड ख्रिस्ट आणि डिसेंबर महिना, त्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि भारतामध्ये लॉंग रेंज मान्सूनच्या फोरकास्टिंग मध्ये त्याचं कन्सिडरेशन केलं जातं. जेव्हा एल निनो ऍक्टिव्ह असतो त्यावेळेस त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा ऍडव्हर्स इम्पॅक्ट किंवा प्रतिकूल परिणाम हा भारताच्या मान्सूनवरती होत असतो. त्यामुळे चारही स्टेटमेंट इथली बरोबर आहेत या एल निनो संबंधी. जर ला निनोचं जर बघितलं तर ला निनो हा मान्सूनसाठी युजफुल आहे, हा मात्र तुमचा काय अगेन्स्ट आहे. हीट रिलीज ऍट द टाइम ऑफ कंडेन्सेशन इज कॉल्ड ॲज. कंडेन्सेशनच्या वेळेस जी हीट केल्या जाते तिला मराठीत म्हटलं तर अनुभूत उष्णता. मराठीतला शब्द लक्षात ठेवू नका. लॅटेंट हीट हा खूप फेमस शब्द आहे, तुम्हाला इव्हन मराठी पुस्तकांमध्ये सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन बघायला मिळेल. त्याच्यामुळं लॅटेंट हीट हे त्याचं उत्तर आहे. हीट रिलीज ड्युरिंग ऍट द टाइम ऑफ कंडेन्सेशन ती लॅटेंट हीट असते. ठीक आहे. कंडेन्सेशन होत असताना म्हणजे सिंपल वॉटर वेपरचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत असताना ह्या लॅटेंट हीटला रिलीज केल्या जातं. त्या प्रोसेसला कंडेन्सेशन म्हणतो आपण. क्लाउड फॉर्मेशन साठी महत्वाची प्रोसेस आहे. रेनफॉल मध्ये किंवा पावसात सुद्धा, पावसासाठी काय महत्वाची प्रोसेस आहे. बाष्पीभवन आपल्याला माहिती आहे, लिक्विडचं व्हेपर मध्ये कन्व्हर्जन झालं का. ह्युमिडिटी किंवा आर्द्रता माहिती आहे आपल्याला, पाण्याचं इव्हापोरेशन नंतर जे काही एअर मध्ये मिक्स होतं तर त्याला आपण काय म्हणतोय, ह्युमिडिटी म्हणतोय. सब्लिमेशन आपल्याला माहिती आहे, एखाद्या सॉलिड पदार्थाचा डायरेक्ट गॅस मध्ये कन्व्हर्जन होतं त्याला सब्लिमेशन म्हणतोय. सो विद्यार्थी मित्रांनो, दोन उत्तर आहेत. नेक्स्ट प्रश्न, जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, वसंत संपात, उन्हाळा आयंदी, हिवाळा आयंदी आणि शरद संप असे ऑप्शन्स आहे. आता इथे त्याच्यात सिंपल लक्षात ठेवा. बघा, वसंत संपात हा तुमचा 21 मार्चला असतो. जर तुम्ही इथे पृथ्वीवरती तिथं काही दिवसांचं जर डिमार्केशन केलं तर आपल्याला माहिती आहे, हा आहे इक्वेटर, हा आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हा आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तर हे जे काही दिवस दिलेले आहेत त्याच्यात लक्षात ठेवा, 21 मार्च हा तुम्हाला विषुववृत्तावर दिसतोय. ज्यावेळेस सूर्य विषुववृत्तावरती किंवा इक्वेटरवर 90 डिग्रीवर सूर्याची किरणं असतात तर त्यावेळेस हा दिवस म्हणजे 21 मार्च आहे. आणि त्यावेळेस वसंत संपात असतो किंवा ज्याला व्हर्नल इक्विनॉक्स. दुसरा एक असतो 23 सप्टेंबर, ज्याला आपण शरद संपात म्हणतो. वसंत संपात आणि शरद संपात असे दोन दिवस आहेत. शरद संपात म्हणजे काय असतो तुमचा 23 सप्टेंबर असतो. पुन्हा सप्टेंबर 23 ला सुद्धा सूर्याची किरण किंवा सूर्य एक्झॅक्टली विषुववृत्तावरती ओव्हरहेड असतो किंवा 90 डिग्री कोन बनवत असतात सूर्याची किरण जमिनीवर विषुववृत्तावरती, त्याला आपण शरद संपात म्हणतो. सो सप्टेंबर मध्ये शरद संपात असतो आणि मार्च महिन्यामध्ये हा वसंत संपात असतो, ज्यावेळेस सूर्य हा विषुववृत्तावर 90 डिग्री. आता उन्हाळा आयंदीन आणि हिवाळा आयंदीन हा त्या आता जर तुम्ही उत्तर गोलार्धाला कन्सिडर केलं
उत्तर गोलार्धाला कन्सिडर करून जर केलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की उन्हाळा आयन दिन हा 21 जूनला असतो. म्हणजे 21 जूनला सूर्य हा कशावरती 90 डिग्रीत असतो, तर हा तुमचा मकर वृत्तावरती किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वरती, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वर जेव्हा सूर्य 90 डिग्रीत असतो त्यावेळेस तो असतो उन्हाळा आयन दिन, किंवा ज्याला आपण समर सॉलिस्टाईस म्हणतो. इथं आपण संदर्भ उत्तर गोलार्धाचा घेतो. आणि दुसरं असतं तुमचं 22 डिसेंबरला, ज्यावेळेस सूर्य हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वर असतो 22 डिसेंबरला, तर त्यावेळेस असतं तुमचं हिवाळा आहे. आता हे उत्तर गोलार्धाच्या संदर्भात झालं. जेव्हा हा संदर्भ आपण दक्षिण गोलार्धाचा घेतो, दक्षिण गोलार्ध, तर विद्यार्थी मित्रांनो त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की दक्षिण गोलार्धाच्या केसमध्ये 22 डिसेंबर हा तिथला उन्हाळा आयन दिन होईल आणि 21 जून हा तिथला हिवाळा आयन दिन होईल. हे लक्षात ठेवायचं. जर संदर्भ उत्तर गोलार्ध घेतला तर हे बरोबर आहे, 21 जून उन्हाळा आयन दिन, 22 डिसेंबर हिवाळा आयन दिन. पण ज्यावेळेस तुम्ही रेफरन्स बदलवता आहे, ज्यावेळेस दक्षिण गोलार्धाला रेफरन्स घेताय, तर हे दिवस उलटे होतात. वसंत संपात आणि शरद संपात मध्ये बदल होत नाही. तो ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे स्थानिक वारे. ज्यावेळेस आपण वारे हा टॉपिक बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. एक असतं परमनंट वारे आणि दुसरं असतं तुमचं व्हेरिएबल वारे. तर ह्या व्हेरिएबल वाऱ्यांमध्ये स्थानिक वाऱ्यांचा संबंध होतो विद्यार्थी मित्रांनो. भरपूर सारे स्थानिक वारे आहेत. इथं त्यांनी आफ्रिकेतले काही स्थानिक वारे घेतलेले आहेत. आता पुढचे 5-7 प्रश्नांमध्ये तुमचे साधारण 20 फेमस स्थानिक वारे होतात. मागच्या काही वर्षापासून आयोग थोडे ऑफबीट पण विचारायला लागले. हे 7-8-10 तर पाठ करायचे, प्लस अजून 7-8-10 वाचून ठेवायचे, जेणेकरून प्रश्न आला की याच्यावर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा, सिरक्को, खामसिंग, हर्मॅटन आणि बर्फ. तर त्यांनी दिले की 1 नंबर जे आहे ते इथं कोणता वार आहे. तर एकला एक्झॅक्टली विद्यार्थी मित्रांनो सिरक्को आहे, जो सहारा डेझर्ट कडनं मेडिटेरियन समुद्राकडे वाहतोय. 2 नंबरला आहे तुमचा खामसिंग, हा तुमचा इजिप्तच्या भागामध्ये वाहतोय. इजिप्त, इथोपिया वगैरे त्या भागामध्ये तो वाहतो आहे. 3 नंबरला इकडे अटलांटिक समुद्राकडे जो वारा वाहत आहे तो आहे हर्मॅटन. ठीक आहे. गल्फ ऑफ गुयाना जे आहे तर त्या भागामध्ये हे वारे वाहत आहेत, हर्मॅटन. आणि शेवटचं बर्फ, दक्षिण आफ्रिकेच्या भागामध्ये, आफ्रिकेच्या दक्षिण भागामध्ये जे काही वारे वाहत आहेत नॉर्थ टू साऊथ दिशेला, तर ते बर्ग आहे. तो अशा पद्धतीने 4 वारे आहेत. 1, 2, 3, 4 क्लिअरली सिक्वेन्स आहे आणि त्याचं उत्तर 1 आहे. 2017ला प्रश्न आला विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर पुढचा अजून एक लोकल वाऱ्यांवरचा बोरा विंड ब्लो इन द रिजन. बोरा वारे ही इटली असेल त्या भागामध्ये, इटलीच्या भागामध्ये हे वारे वाहत आहेत. त्यामुळं तिथला जो महत्वाचा रिजन आहे, सहारा डेझर्ट इटलीत आहे का? कराकट. अंटार्क्टिका आहे का? कराकट. सायबेरिया आहे का? रशिया? नाही. तो ऍड्रियाटिक सी, इटलीच्या जवळ जे ऍड्रियाटिक सी आहे त्या भागामध्ये बोरा वारे, ऍड्रियाटिक सी असेल, इटली असेल, तिथे वाहतात. त्यामुळे त्याचं उत्तर आहे 3 विद्यार्थी. असे भरपूर सारे लोकल वारे आहेत. एक अजून एक लक्षात ठेवायचं की स्थानिक वारे, स्थानिक वारे निर्मिती, विद्यार्थी मित्रांनो स्थानिक वाऱ्यांच्या निर्मितीमध्ये कोणते घटक, कोणते घटक त्याच्यावरती कॉन्ट्रीब्युट करताय किंवा कोणते घटक इन्फ्लुएन्स करताय. तर एक असतं तुमचं जमीन आणि पाणी यांचे असमान तापणे. जमीन आणि पाणी यांचे असमान तापणे हा पहिला फॅक्टर आहे स्थानिक वाऱ्यांचा. दुसरा फॅक्टर असतो टोपोग्राफी.
तिथली जमीन काय, टोपोग्राफी. तिसरा आहे लोकल कंडिशन्स. सो ही काही लोकल कंडिशन्स असेल, टोपोग्राफी असेल, जमीन आणि पाण्याचे असमान तापणे असेल, तर ह्या सर्व फॅक्टरवर स्थानिक वाऱ्यांची निर्मिती होती आणि त्यांचा इफेक्ट पुन्हा लोकल असतो. जसे आपण परमनंट वारे किंवा स्थायी वारे बघतोय, जसं त्याच्यामध्ये व्यापारी वारे झाले, त्याच्यानंतर वेस्टर्लीज झाल्या, पोलार विंड झाल्या, ह्या वर्षभर वाहतात आणि ग्लोबल लेव्हलला त्यांचा इन्फ्लुएन्स असतो. म्हटलं स्थानिक वारे त्या त्या भागात, जसं चिनूक म्हटलं की तुम्हाला नॉर्थ अमेरिकेमध्ये त्याचा इन्फ्लुएन्स दिसतो. डोरा म्हटलं आपण आता इटली बघितलं, थार्मॅटन म्हटलं त्याचा आफ्रिकेत इफेक्ट दिसतोय. तो हे स्थानिक वारे, यांचा ग्लोबल इन्फ्लुएन्स नसतो. असे भरपूर सारे वारे आहेत विद्यार्थ्यांना. आणि पुढचा प्रश्न आहे 2017. बघा आता, प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इनटू आईस इज नोन ॲज. इथे काय म्हटलं जातंय की कन्व्हर्जन ऑफ वॉटर वेपर इनटू आईस. वॉटर वेपरचं कन्व्हर्जन आईस मध्ये होणं म्हणजे गॅसियसचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होणं, याला ऍक्च्युअली डिपॉझिशन म्हटलं जातं. जे सबलिमेशनचं अपोजिट आहे, पण तसा ऑप्शन नाहीये, त्यामुळे इथं सबलिमेशन घ्या. कंडेन्सेशनचं आपल्याला माहिती आहे की वॉटर वेपरचं वॉटर वेपरचं कन्व्हर्जन ज्यावेळेस वॉटर मध्ये होतं ते कंडेन्सेशन झालं. इव्हापोरेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की वॉटरचं कन्व्हर्जन व्हेपर्स मध्ये होतं. सो हे दोन वेगळ्या टर्मिनॉलॉजी. तर उत्तर इथं सबलिमेशन आहे. 23 नंबर 2017 मध्येचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर सबलिमेशन. इव्हन आयोगाने तेच उत्तर दिलेलं आहे, ते अपोजिट असलं तरी. याच्या अगोदरचा प्रश्न आपण एल निनो वरचा बघितला. आता हा ला निनो. जेव्हाही ला निनो भारतात येतो तर त्यावेळेस त्याचा सकारात्मक इन्फ्लुएन्स असतो. सकारात्मक. त्याच्यावरचा डिटेल लेक्चर मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करेल, त्यावेळेस तो बघूनच घ्या. इथे बघा, ला निनो म्हणजे लिटल गर्ल, एल निनो थोडी रफ टोन आहे. एल म्हणजे काय, चाइल्ड क्रिस. ही आहे लिटल गर्ल. दोघांमध्ये फरक आहे ला निनो आणि एल निनो मध्ये. ड्युरिंग द टाइम ऑफ ला निनो, कोल्ड वॉटर इन द ओशन रायझेस टू द सरफेस. ला निनोच्या वेळेस पॅसिफिक समुद्राच्या वेस्टर्न कोस्टवरती, साऊथ अमेरिकेच्या वेस्टर्न कोस्टवर आणि पॅसिफिक समुद्राच्या ईस्ट कोस्टवरती कोल्ड पाणी वरती येत असतं त्या भागामध्ये. त्यानंतर ला निनो स्ट्रेंथन द इंडियन मान्सून. हो, ला निनो इंडियन मान्सून स्ट्रेंथन करतो. त्याचं कारण काय, साऊथ अमेरिकेजवळ हाय प्रेशर झोन तयार होतो, त्यामुळे त्याकडची वारे इंडियन ओशनकडे पुश केल्या जातात आणि इंडियन ओशन मधनं जी वारे आहेत ती इंडियाकडे पुश केल्या जातात. त्यामुळं भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात वारे अवेलेबल झाल्यामुळे ती वारे अरबी समुद्रावरनं किंवा हिंदी महासागरावरनं येत असल्यामुळे मॉइश्चर आणतात आणि एक स्ट्रॉंग विंड सप्लाय प्लस मॉइश्चर्समुळे भारतात चांगला मान्सून होत असतो. ड्युरिंग द टाइम ऑफ एल निनो, ट्रेंड विंड वीकन अँड वॉर्म वॉटर मूव्स ईस्ट इन द ओशन. हेही स्टेटमेंट तुमचं 29 नंबरचं बरोबर आहे. 29 मधल्या डी ऑप्शनचं बरोबर आहे. एल निनोच्या वेळेस ट्रेड विंड हे वीक होतात आणि वॉर्म वॉटर मूव्स ईस्ट इन द ओशन म्हणजे पॅसिफिक समुद्राच्या ईस्टला किंवा साऊथ अमेरिकेच्या वेस्ट कोस्टला हे सर्व गरम पाणी तिथे एल निनोच्या वेळेस मूव्ह होत असतं. हे बरोबर आहे. तेही स्टेटमेंट त्यांनी इथं मिक्स केलंय. चौथंही बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे जे दोन प्रश्न आपण इथे घेतले, दोन्ही प्रश्न तुम्ही केअरफुली जर वाचले तर त्या दोन प्रश्नांना तुम्हाला याच्या पुढचे आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह होतील. बेसिक प्रश्न आहे एल निनो आणि ला निनोवरचे, तो तेही थोडे व्यवस्थित लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवर्धाच्या मध्ये एक नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शवलेला आहे. तो प्रदेश ओळखा. त्या विद्यार्थी मित्रांनो, त्रिवर्धाचं क्लासिफिकेशन आहे, कोपेनचं क्लासिफिकेशन आहे. सो महत्वाचे काय क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आता याच्यामध्ये आयोगाला कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांनी काय दिलंय, 3 नंबरचं दिलंय, उष्णकटिबंधीय सवाना.
ट्रॉपिकल सवाना विथ ड्राय विंडर्स. आता एवढं कंसामध्ये सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, ऑप्शन लंबा आहे म्हणून हा मार्क केला. पण आपण असाच एक 2013ला एक प्रश्न बघितला, तिथं तो ऑप्शन मात्र नव्हता. तो दरवेळेस असेलच असं नाही. याला पहिल्यांदाच त्याचा यूज करू नका, पहिले नॉलेज अप्लाय करा. ते नसेल होत तर दुसरी रिडिंग तिसऱ्या रिडिंगच्या वेळेस हे असे काही हत्यारं वापरायची असतात. याच्यावर आयोग टाइम टू टाइम खूप बदल करतोय. कधी कधी हे फसवे असतात आणि हे जिथं सेल्फ एक्सप्लेनेटरी ऑप्शन असेल, लंबे ऑप्शन असेल, ते सर्व चुकीची असतात काही काही वेळेस. सो इट इज टोटल डिपेंड ऑन द पेपर सेटर. त्यामुळे त्याला त्रिकाल सत्य मानून वापरू नका, त्याला थोडं सिच्युएशनल वापरा. ठीक आहे, जिथं नॉलेज असेल तिथं पहिले नॉलेज वापरा अँड देन त्याला तशा पद्धतीने वापर करा. सो या भागामध्ये आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळलं? ओझोन छिद्र कोणत्या वर्षी आढळलं तर त्याचा महत्वाचा 1985. महत्वाचा प्रश्न येतो का ओझोन कधी आढळलाय बघ. तर याच्यात 1985ला ओझोन थर डिटेक्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या ओझोनवर जर बोलायचं झालं तर पुढे एक प्रश्न येणारच आहे. जसं 16 सप्टेंबर आहे, ज्या दिवशी आपण ओझोन दिवस साजरा करतो. परत ह्या ओझोन लेअर संबंधी व्हिएन्ना कन्व्हेन्शन आहे. त्याच्यानंतर दुसरं एक तुमचं मॉन्ट्रियल करार आहे, किगाली अग्रीमेंट आहे. तर ह्या सर्व बाबी ह्या तुमच्या कशा संबंधी आहेत? ओझोन छिद्राशी संबंधित आहे. तो सर्वात पहिल्यांदा फॅक्च्युअल त्याचा डेटाबेस म्हणजे 1985ला डिटेक्ट झालाय. आणि याच्या बाकी बाबी पुढे एक प्रश्न अजून ओझोनवर, त्यात मी क्लिअर सर्व डिस्कस करणार आहे. त्यात मॉन्ट्रियल बी करतो, व्हिएन्ना पण करतो. इथं जर बघायला गेलं तर ऍक्च्युअली 1972ला पर्यावरण हा आंतरराष्ट्रीय लेवलला डिस्कस केला गेला. म्हणजे प्लॅटफॉर्मवर असे भरपूर सारे देश येऊन स्टॉकहोमला सर्वात पहिल्यांदा 1972ला डिस्कशन झालं. त्यामुळं 58 डिलीट करा. 72ला असं नाही की स्टॉकहोमला जसं डिस्कशन झालं लगेच ओझोन डिटेक्ट झाला. तर तुम्ही सिच्युएशनल किंवा थोडं लॉजिकल हे दोन ऑप्शन इलिमिनेट करू शकता आणि त्या दोन ऑप्शन मधनं एक ऑप्शन मार्क करू शकतात. त्यात मोस्ट प्रोबॅबिलिटी 85. जर तुमचं ओझोन आणि मॉन्ट्रियल जर वाचलं त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ह्याच काळामध्ये काय झालंय, तुमचं व्हिएन्ना कन्व्हेन्शन झालेलं आहे. तर त्याच्या बेसिस वरती तुम्ही हे थोडं उत्तर सोडवू शकता. 58 वगैरे एकदमच एक्स्ट्रीम आहे, ते कट करून टाका. 72ला तर पहिल्यांदा पर्यावरण डिस्कस झाला, त्याची पॉसिबिलिटी थोडी कमी होते. आणि मग त्या दोन मधनं एक उत्तर तुम्ही मारा 50-50. त्याच्या अशा पद्धतीने लॉजिकल एलिमिनेशन यात होऊ शकतंय. डेट जरी असेल आणि काहीच माहित नसलं किंवा एक्झॅक्ट डेट माहित नसेल तर थोडं लॉजिक लावू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा जो काही रिमेनिंग पोर्शन आहे 2018 पासून ते 2024 पर्यंत, तो पार्ट 2 मध्ये आपण पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करू. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.